सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुचंडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयानंतर रमेश देवर्सी यांचा वळसंगमध्ये भव्य सत्कार. मुचंडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजय संपादन करून निवडून आलेले नूतन सदस्य रमेश देवर्सी यांचा वळसंग येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रमेश देवर्षी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आपो अण्णा बेडगे, शशिकांत पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात व अभिनंदनपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला. येथील यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रमेश देवर्षी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य व शेती विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख करण्यात आला. आगामी काळात गावांच्या विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सत्कारास उत्तर देताना रमेश देवर्षी यांनी ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा विजय माझा नसून संपूर्ण वळसंग व परिसरातील जनतेचा आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणे व गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देणे हेच माझे ध्येय राहील असे त्यांनी स्पष्ट केले. याच प्रसंगी वळसंग येथे आम्ही वळसंगकर या नव्या फलकाचे उद्घाटन रमेश देवर्षी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. या उपक्रमामुळे गावाच्या एकात्मतेचा व अभिमानाचा संदेश अधोरेखित झाला. उद्घाटनावेळी ग्रामस्थ व मान्यवरांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमात इतर नूतन सदस्यांचाही शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी सर्वांनी एकत्र येत विजयाचा जल्लोष साजरा केला. सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व युवा वर्गाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. वळसंगमध्ये झालेला हा सत्कार सोहळा गावाच्या एकजुटीचे व नव्या नेतृत्वावरील दृढ विश्वासाचे प्रतीक ठरला. परिस्थिती जरा वेगळा असतानाही सरपंच असू दे, विठ्ठलांना असू दे, वगैरेंना असू दे, घंटामर असू दे, सावकार असू दे, सर्व गावातील प्रमुखांनी आमच्यासाठी राजवांना, आमचे मित्र कांडेकर राजवांना असू दे, सर्वांनी अहोरात्र आम्हाला एक दिलाने सर्वांनी आमच्या सोबत येऊन इथं आम्हाला मताधिक्य दिल्यामुळे सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, आभारी आहे. तसेच आता तुम्ही सगळं पुढाकार घेऊन निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना जे काही कुठं तुम्ही शब्द दिलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे, 100% मी पूर्ण करतो म्हणून तुम्हाला शब्द देतो. आणि तसेच अजून काय कामं जर असेल तर मी 5 वर्ष वैयक्तिक काम असू दे, सामाजिक काम असू दे, देवस्थानची काम असू दे, कुठलंही काम असू दे, कुठल्याही पंचायत समिती, जिल्हा परिषदची काही योजना असू दे, तुम्हाला सर्वांना ते योजनाची प्रत्येकांना कसं लाभ मिळता येते ते पण मी प्रयत्न करीन. व काही काम असू दे तुम्हाला 100% मी करतो म्हणून शब्द देतो. आणि माझं शब्द ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದರೆ ನಮ್ಮ ಮಿತ್ರ ರಮೇಶ್ ದೇವರ್ಸಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಟ್ಟಿರಿ. ಇಲ್ಲಿ ವಾತಾವರಣ ಹಂಗೆ ಇದ್ದುದಿಲ್ಲ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಹಂಗೆ ವಾತಾವರಣ ತಯಾರು ಮಾಡಿ 40 ಹಾಕಿರುವಲ್ದು ಕರೆ 400 ನಾವು ತಿಳ್ಕೊತೀವಿ. ಅದು ಲೀಡ್ ನೀವು ಕೊಟ್ಟಿರಿ. ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಉಮೇದುವಾರ ಅಂತ ಲೀಡ್ ಐತಿ ಊರಾಗ, ಅದರ ವಿಷಯ ಇಲ್ಲ. ನಾವು ನೀವು ಎಷ್ಟು ಲೀಡ್ ಕೊಟ್ಟಿರಿ ಅದಕ್ಕಿಂತ ನಾವು ಹೆಚ್ಚು ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಊರಾಗ ನಾವು ಜಡ್ ಪಿ ಇರಲಿ ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಇರಲಿ, ನಾವು ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ನಿಮಗೆ ನಾವು ಏನು ಬೇಕಾದ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿಕೊಡಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀವಿ. ಅದರ ವಿಷಯ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ನಿಮ್ದು ಏನು ವಿಷಯ ಇದ್ರು ಭೀ ನಾವು ರಾತ್ರಿ ನೀವು ಬಾರಕ್ಕೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರು ಭೀ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ರಾಜವಣ್ಣ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ವಿಠ್ಠಲಣ್ಣ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ಕೆಂಚರಣ್ಣ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ಸರ್ಪಂಚ್ ರಮೇಶ್ ಅಣ್ಣ ಇರಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ವಕೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರು ಇರಲಿ, ಎಲ್ಲರದು ಗ್ರೂಪ್ ಕೂಡಿಸಿ ಮಾಡಿದ ಭಾಳ ಎಲ್ಲರೂ ಗ್ರೂಪ್ ಕೂಡ್ದ ನಾವು ಜನ ಊರಾಗ ಸಿಗ್ತೈತಿ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಭಾಳ ಅವಘಡ ಇತ್ತಿಲ್ಲ ಊರಾಗ. ನಾವು ಪೈಲ ಗಜಿಗೆ ಜರ ಭಾಳ ಅವಘಡ ಅನಿಸಿತ್ತು. ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಕಿಶಿಂದ ಏಕಮತ್ಲೆ ಪಕ್ಷದ ಇದರದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಿರಿ. ಅದನ್ನು ಎಲ್ಲರದು ಅವಘಡ ನಾನೇ ಕೆಲಸ ಇದ್ರು ಭೀ ನಾವು ಅವ್ರಿಬ್ಬರು ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆ 100% ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ತಯಾರಿರ್ತೇವೆ. ನಾವು
जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.